लौकिकराज न्यूज। छत्रपती संभाजीनगर येथे माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांचं आगमन ग्रामीण आयुक्त कार्यालयासमोर होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संजय भाऊ ठोकळ, राजश्री साठे, निर्मला भालेराव, सविता तांबे, शारदा निर्मळ, भगवान बनकर, राहुल जाधव, काकाभाऊ खोसेसह इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांची गाडी अडवून शेतकरी व दलित समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा ढोल ताशाच्या गजरात पुष्पहार घालून अतिशय जंगी स्वागत केले। बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये कोणी पराभूत केलं तुम्हाला माहित आहे? कोणी केला? 2 वेळा। आणि सगळ्यात जास्त तिरस्कार केला तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्या काँग्रेसने। आणि बाबासाहेबांचा संविधान दिन कोणी साजरा केला तर 2015 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिन या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केला। हे देखील आज आपल्या समोर आहे। त्यांनी शपथ घेताना डोक्याला बाबासाहेबांचं संविधान पहिलं नतमस्तक झाले आणि नंतर शपथ घेतली। आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगतो, आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आज पासून 4 दिवसांनी 78वा स्वातंत्र्य दिन येतोय। बाबासाहेबांची घटना होती म्हणून आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखला जातो ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्यामुळे। आणि म्हणून या करोडो दीन दुबळ्यांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी शिकवण दिली, प्रेरणा दिली। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेब यांचं ज्ञान, यांचं योगदान आम्हाला कुणालाही नाकारता येणार नाही। कारण खरं तर आपण बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरू शकत नाही। एवढे अनंत उपकार त्यांनी आपल्यावर, समाजावर, सर्व धर्मांवर आणि देशावर करून ठेवले। वर्गाच्या बाहेर बसून ओंजळीने पाणी प्यायले, शिक्षणाचं दूध प्राशन करत राहिले। आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बाबासाहेब या देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले। हा देखील इतिहास आहे। आणि बाबासाहेबांचं संविधान अमर, ते कोणीच बदलू शकत नाही। म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, हम सबको अभिमान, इस देश का स्वाभिमान हम सबके दिल में है, बाबा साहेब का संविधान। आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मावर प्रेम केला। आपल्या गरीब, शोषित, वंचित, पीडित समाजातल्या बांधव भगिनींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं। आणि म्हणून महापुरुष कुठल्या एका जाती